नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये. आणि पुन्हा एकदा आपण माथेरानची वाट धरली आहे. आपण 2-3 वाटा ऑलरेडी केलेल्या आहेत. वनट्री हिल पॉईंट, शिडीची वाट, जी आंबेवाडीतून मोरबे डॅमच्या इथून केलेलं. आता आपण दुसरी एक वाट करतो आहे. अस्सल गाव आहे, माथेरानच्या पायथ्याचं गाव. आणि इथून आपण एक वाट पकडणार आहोत, ती जाते सरळ माथेरानला. अशा बऱ्याच वाटा आहेत. हे ज्या माथेरान वाटावर आपण पाहिलेलं आहे तो गारबेट प्लॅटू आहे. गारबेट प्लॅटूची आपण वाट पाहिलेली आहे. आणि आपल्यासोबत आज माझा मित्र एक नवीन, आणि सचिन सर तर तुम्हाला माहितीच असतील, त्यांनी बऱ्याच दिवसांनी ट्रेक जॉईन केली आहे. तर आपण आता बघणार आहोत हा मार्ग कसा आहे. हा मार्ग अजूनही इकडचे जे गावकरी आहेत ते माथेरानला जाण्यासाठी वापरतात. तर आपण पाठवून अस्सल गावातून आलो आणि एक छोटी टेकडी आहे, तिच्या शेजारूनच रस्ता चालला आहे. आणि इकडे पाली-बेतुली धरण आहे, तो बांधलेला. आपण ते जरा उंचीवर जाऊन, ते वाडी आहे तिथून जाऊन बघूया. छोटी ट्रेक आहे, जवळजवळ 3-4 किलोमीटरचंच अंतर असेल माथेरान जाण्यासाठी. हळूहळू त्या टेकडीच्या हाईटला चाललो आहे आम्ही. आणि हीच वाट पुढे जाऊन एका वाडीला मिळते, धनगरवाडी नाव तिचं. आणि समोर बेकरं गाव आहे, त्या बेकरे गावातून एक वाट जाते, ती पुढे जाऊन बेकरेची वाडी आहे, ते जाऊन मिळते. आणि तसे माथेरानला जातात. हे सगळ्या वाटा अशाच जात आहेत हळूहळू चढत. सोप्या वाटा आहेत आणि नेहमीच्या वापरातल्या वाटा आहेत. तुम्ही बघू शकता, वेल मेंटेन्ड आहेत. हे सीझन आहे, जानेवारी महिना चालू आहे. आणि हे बघा, बोरं मिळालेली आहेत. प्रचंड अशी बोरं, थोडी कच्ची आहेत, थोडी पिकलेली आहेत. खातो आहे आम्ही. बऱ्यापैकी उंचावर आलेलं आहेत आता. समोर जुमापट्टी दिसते की ती बेकरेवाडी आहे, माहिती नाही, पण त्या उंचीवर आलेल्या. आणि ते धनगरवाडी दिसते, जिथून आपल्याला पुढे जायचं आहे माथेरानला. ही वाट पुढे जाऊन धनगरवाडीलाच भेटते. आणि इथे एक वॉटरफॉल आहे, धबधबा सुकला आहे, थोड्यापैकी पाण्याचे कुंड दिसत आहेत. धनगरवाडी धबधबा आहे. पावसाळ्यात तिथे बरेच जण येतात. इथून खालून वाट आहे त्याला येण्यासाठी, पण थोडं रिस्की आहे पावसाळ्यामध्ये. आणि पाठी तुम्हाला दिसतो जो गारबेट प्लॅटू आहे, जो आपण ऑलरेडी केलेला आहे. चाललो आहे आता इथून पुढे. आलेलो धनगरवाडी गावात. सध्या मागे गणेशोत्सव चालू आहे, त्यामुळे इथे वीज वगैरे पोचलेली आहे. बघा, माथेरानचं जे जुमापट्टी म्हणून फेमस, माथेरानला जायची जी वाडी लागते जुमापट्टी, त्याच उंचीवर आलेलो होतो आपण साधारण. धनगरवाडीतून हा जे मोकळा रस्ता दिसतो आहे, तो पुढे जाऊन बेकरेवाडी आणि जुमापट्टी, तसा नेरळमध्ये जात आहे तो खालून. वाडीच्या वाडीमधून मार्ग आहे. आपण चाललो आहे वरती माथेरानला. माथेरानवर आपण जाणार. वाडीतून चाललो आहे वरती. आणि इथे भारे बांधून ठेवले आहेत गवताचे. हे बघा, इकडचे जे गावकरी आहेत ते भारे बांधतात. आणि वरती माथेरानला जे घोडे असतात त्यांना जाऊन ते विकतात. त्यांनाही पौष्टिक खायला मिळतं, कारण की घोडे खाली येऊ शकत नाही, त्यामुळे हे मदत करतात हे भारे बांधून. आणि खूप कमी पैशामध्ये वरती विकले जातात. 200 रुपयाला एक. मग एक माणूस एक भारा नेतो का? अच्छा. दिवसात किती? 2-3 दिवसाला किती नेतात? 2-3? एकच जातो. चला, भाड्याबद्दल सांगितलं. 200 रुपयाला एक भारा नेतात आणि एक माणूस एका वेळेस एकच नेऊ शकतो. प्रचंड मेहनत आहे त्या पाठी. आणि मेहनतीच्या मागे थोडे पैसे. बऱ्यापैकी हाईटला आलेले आहेत. आणि इथून आता नेरळ शहर दिसतं आहे. ही जुमापट्टी, तिथून मार्गही दिसतो आहे माथेरान घाटाचा. माथेरानच्या पायथ्याची गावं, अस्सलपाडा, बेकरा, अस्सल, इथे पाली, भोतिवली, सगळी गावं दिसत आहेत. त्या वाड्याही दिसत आहेत. चांगला व्ह्यू आहे. थोडं वातावरण ढगाळ आहे, त्यामुळे धुकं अडकून राहिलं आहे, पण ठीक आहे. आणि इकडून सोंडाई किल्लाही दिसतो आहे छोटासा. वाडीतून आम्ही वरती आलो. इथे काहीतरी प्रोजेक्ट चाललेलं दिसतं आहे. JCBने पूर्ण डोंगर वाकरायला घेतलं आहे. आपण गारबेट प्लॅटू पाहिलेला तेव्हा पण दिसलेलं की असंच काहीतरी माथेरानच्या पदरामध्ये चालू. आपल्याला इथून अजून वरती जायचं आहे.
हां, तर हा गारबेट प्लॅटूला जाणारा रस्ता आहे. काही ट्रेक करत मंडळी गेली तेव्हा कळालं, माझ्या लक्षात नाही आलं, पण इथून गेलेलो आहेत आपण चाललो इथून वरती माथेरान. आता आपण पोचू माथेरानला आणि वरती आपला भगवा फडकतो आहे आणि गणपती बाप्पांचं इथे पूजन केलं. अरे वा, तुळशी इथे पेरलेली आहे. आमच्याकडून थोडं पाणी टाकतो तुळशीला, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे जातो. गणपती बाप्पा दे हाफ डे काम करून. तुम्हाला किती वेळ लागतो इथून खाली जायला? मग इथून आता 15-20 मिनिटात जाऊन खाली. 15-20 मिनिटात हा असेल ना. आम्हाला 2 तास लागले. 2 तास लागले ना वरती आला. हां, 2 तास लागले. एक अर्धा तास कमीत कमी. तुम्हाला अर्धा तास. आज त्याच गेला अर्धा तास लागतो. हा. नाही फास्ट गेला ना 15 मिनिटात खाली. त्यांचं कसं आम्हाला सवय लागली, 12 महिना आम्ही येतो ना. 12 महिन्यातून. हा पावसाळी. चांगलं हा. आहे. चला धन्यवाद. हा धन्यवाद. आज जरा लवकर आलो. हां, आज सुट्टी आहे ना 26 जानेवारी. 5:30लाच घरातून निघायला लागतो. अरे बापरे, थंडीत एकदम चालेल. होती. हा त्यांना कसली थंडी, ते बघा तशी झाली. कितना आगे वा? हा? आलो आला आता काय इथे रोड आले का गेले? हा चला. मार्केटला जाणार असेल ना आता परत नेरळला उतरू तिकडून जुमापट्टीवरून. हा. तर आपण पाठवून आलो आणि इथून माथेरानच्या ज्या वरच्या वाटा आहेत टुरिस्टच्या, ते सुरू झालेले आहेत. तर इथून हा सरळ रस्ता जातो अमन लॉजला, तिथे आम्ही चाललो आहे. आणि उंच उंच झाडं, आता थोडं थंडावं आहे, माथेरानचा थंडावा एन्जॉय करते. आपल्याला ते दादा भेटलेले आहेत, त्यांचे भाऊ आहेत, ते पण नगरपालिकेत कामाला आहे. बघा, तर एवढं ते घेऊन खाली बॅलन्स करत खाली जातील. चला धन्यवाद. हां, मार्केट पर्यंत काय असेल असंच अमन लॉजवरून जाऊ खाली. हां मग इथून जा ना सर, शॉर्टकटने खाली जर जायचं असेल हां, इथून बघा आता असं मैदान लागेल, तिथून राईट मध्ये सरळ तसंच चालू आहे. टॅक्सी स्टँडला. हां, तिकडेच चाललं. चला. हां, तर अशा प्रकारे त्या वाटा अजून या माणसाने जिवंत ठेवलेल्या आहेत. बघा, इथे नोकरीसाठी येतात, पोटापाण्यासाठी इथून प्रवास करतात, उदरनिर्वाह करतात. घाटवाटांचं महत्त्व आपल्याला कळतं. हे बघा, इथे आपलं आणखीन एक इंडिकेटर चिंदी लावलेली आहे. इथे काही गरज नाही आहे, पण चिंदी लावलेली आहे. हे टुरिस्ट आहे, 26 जानेवारी असल्यामुळे सुट्टी. हे बघा, सगळे एन्जॉय करतात. टुरिस्ट डेस्टिनेशन असलं काही बोलू शकत नाही. हा मार्केटकडे चालला आहे रस्ता आणि हा अमन लॉजकडे आम्ही इकडून चाललो आहे. इकडून चाललो आहे अमन लॉजकडे. माथेरान ट्रॅकला पाठवून आलो आपण. माथेरान ट्रॅकला टच झालो तर पुढे अमन लॉज स्टेशन आहे. अमन लॉज स्टेशन आहे, इथून आपण टॅक्सी स्टँडच्या इथून खाली उतरून जाणार, पायी जाणार, टॅक्सी नाही करणार. ही ट्रॅकवरून तुम्ही सरळ गेले तर पेपच्या किल्ल्यावरही जाता येतं. ही वाट सरळ पुढे जाऊन पेपच्या गणपती गणपती जो दिसतो कड्यावरचा गणपती, तिथे जाते. आणि ही वाट चालली इकडे टॅक्सी स्टँडकडे, तिथून आपण बाय रोड जाणार आहेत. घोड्यांचं रूट आणि इकडे पॉईंट आहेत. आपण इकडून चाललो आहे. पाठी पार्किंग आपण सोडली आणि आता जो माथेरान घाटचा रस्ता आहे इथून उतरू आणि थोडा रस्ता आहे, मग तिथून आपली परत एक वाट चालू होईल. सध्या आपल्याला या वाटेने जायचं आहे. हे मंदिर आहे पिसारनाथचं, हे घाटवाटेचं. इथे आता गाडी रस्ता झालेला आहे. पहिले इथे या वाटेचं देऊळ होतं, चांगलं डागडुजी केली होती. वरतून आलो माथेरानवरून आणि हा बघा, हा एक गारबेट प्लॅटूला जाणार रस्ता. मध्ये मध्ये रस्ता बनलेला आहे, मध्ये नाही. आणि इथूनच आपण आता पुढून उजव्या बाजूने खाली उतरणार आहेत, शॉर्टकट मारू आणि परत रस्त्याला राहू. सचिन सरांचा पाय दुखायला लागला आणि त्यामुळे आम्हाला ट्रेकमध्येच थांबवायला लागले. आम्ही टॅक्सीने चाललो आहे खाली नेरळला. तर इथेच हा ब्लॉग संपवतो. सोपा ट्रेक होता, छोटा ट्रेक होता. काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. भेटूया पुन्हा सह्याद्रीमध्ये. जय शिवराय.